उत्पादन त्यांना यावर्षी भरभरून या वर्षीचं उत्पादन त्यांना मिळावं, त्यांच्याही कुटुंबाला चांगला आर्थिक हातभार ह्यावर्षी माझ्या निसर्गाची साथ चांगली मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल आणि इथं थांबेल. धन्यवाद. जर कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर आपण निश्चित विचारा. आपण त्याच्यावर एक 5-10 मिनटं करू. त्याच्यानंतर जेवणाची भोजनाची सर्व व्यवस्था साहेबांनी केलेली आहे, चांगल्या पद्धतीने केलेली आहे. तर हे अशा लोकांच्या पाठीशी आपण जर उभं राहिलो तर ह्या परिसराचं, ही ज्या पंचकृषीचा, शेतीचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. जर शिवले साहेबांसारखी लोक जर पुढे येत असतील तर आपण त्यांना साथ दिल्यानंतर निश्चितच होईल असं मला इथं वाटतं. पुन्हा एकदा मी शिवले साहेबांचं, सगळं मान्यवरांचं, इथं उपस्थित सगळे आदरणीय सगळे शेतकरी बांधवांचं, जे माझ्यासाठी सगळे आपण सगळे माझ्यासाठी आदरणीय आहात, कारण सगळ्यांचं वय, सगळे माझ्या वयस्कर आहात, आपण सगळे चांगले आहात. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. इथं थांबतो आणि मला कधीही संपर्क करा. सर्व शेतकऱ्यांसाठी माझं सदैव नंबर हा चालू असतो. शिवले साहेब आहेत. एवढं बोलून मी थांबवतो. धन्यवाद. 95 27 99 77 06 95 27 99 77 06. संजीव पवार. माझं मूळ गाव हे गाव कृषी विद्यापीठ आहे. विद्यापीठापासून 4 किलोमीटरवर सरी म्हणून गाव आहे. 1968 साली विद्यापीठ स्थापन झाली. वडिलांनी 50 एकरचं विद्यापीठ दिली. तेव्हा विद्यापीठ स्थापनेला मोठी मेट्रो म्हणजे त्या अशा संस्कारांचं यशस्वी आणि शेतकऱ्यासाठी काम करण्यात सगळ्यांचे आशीर्वाद आहे. त्यामुळं सगळे शेतकऱ्यांमध्ये मी सातत्याने फिरत असतो. काही की नाही, कधी असलं शिवले साहेब शेतीचं आपण केंद्र आहे, त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त सेवा द्यायचा आपल्याला प्रयत्न करेल. थँक्यू. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सरांचा या ठिकाणी आभार मानूया. जर कुणाला काही प्रश्न असेल तर आपण 5 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊया. कुणाला काही या पलीकडे जाऊन काही राहिलं नाही, सरांनी सगळ्याच मुद्द्यांना हात घातला, तरीही कोणाला काही प्रश्न असतील या पलीकडे जाऊन तर आपण विचारू शकता. अडचणी आता वैयक्तिक असू शकतात. त्यावेळेला आपण त्यावेळेला आंतरपिकाच्या बाबतीत म्हणलं ऊस पिकावर बोलायचं म्हणलं आणखी एक तीर तास होता माझ्याकडे. परंतु शेवटी मनुष्याची एक कॅपॅसिटी असते ग्रास करण्याची, त्याच्यामुळे काही काही मुद्दे राहतात. म्हणजे आंतरपिकावर मी सांगितलं तर आंतरपिक हे खरं बोनस पीक असतात. फक्त आपल्याकडे कुठल्या सीझनमध्ये आपण ऊस लावतो कुठल्या पद्धतीची आपल्याकडे जमीन आहे, कुठल्या पद्धतीचं आपल्याकडे मार्केट आहे, त्या पद्धतीने आपल्याला आंतरपीक घेतली जाते. तर आंतरपीक घ्यायचं म्हणून ऊसाच्या लगेच बाजूलाच कुठेतरी गहू टोमला ऊस मार्केट असतो. मग आंतरपीक घेताना 2 गोष्टीची काळजी घ्यायची. लागवड पद्धतीत थोडा बदल करायचा. आंतरपीक घेताना सरी ही 2 फुटाची काढायची. किती? 2 फुटाची. 2 फुटाची सरी काढायची. एका सरीमध्ये ऊस लावायचा, मधल्या सरीमध्ये आंतरपीक घ्यायचं आणि पुन्हा एक सरीमध्ये ऊस लावायचा. म्हणजे काय झालं, ऊसाचं अंतर 4 फूट मेंटेन झालं किंवा 2.5 फुटाची सरी काढायची. मधली जी सरी त्याच्यात तुम्ही कांदा घ्या, लसूण घ्या, भाजीपाला पिकं घ्या, तिकडे घ्या. कारण ऊस पिकाची पाण्याची गरज वेगळी असते, आंतरपिकाच्या पाण्याची गरज वेगळी असते, अन्नद्रव्याची गरज वेगळी असते. आणि मग जर ती मधली सरी असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या पद्धतीने मॅनेज करता येते. जर ठिबक असेल तर नाही, पण त्या पद्धतीने मॅनेज करता येतं. आणि त्याच्या 2 याच्यामध्ये जेव्हा अंतर असतं 2-2.5 फुटाचं, तर त्या आंतरपिकाचा परिणाम याच्यावर होत नाही आणि याचा परिणाम याच्या एकमेकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होत नाही. पण आंतरपिक निश्चितच घ्यावे. आंतरपीक जर पहिल्या 90 दिवसामध्ये निघणारे जे काही पिकं असतील, 90 दिवसामध्ये निघणार ती आंतरपिक निश्चितच घ्यावी. अजून एक थोडंसं फटक्याचं बोलायचं राहिलं, मी पुन्हा बोलतो कारण राहिलेच आहे. तर आंतरपिक ही नक्की घ्यावी. फक्त आंतरपिक घ्यायला कुठलं पीक घेतलं काय घेतलं हे थोडंसं आपल्या भागात करायचं. दुसरं फळबागाचे पीक आहे, सांगितलं विचारायला फळबागा किती दिवसात
तर फॉरवर्ड पीक हे आपलं बोनस पीक आहे. फॉरवर्ड पिकाला तुम्हाला नांगरट नसते, मशागत नसते, बेण्याचा खर्च नसतो, कुठलं तुम्हाला इतर खर्च नसतं, लागवडीचा खर्च नसतो, पण त्याचं व्यवस्थापन आपण प्रॉपर करतो. असं आपल्याला ते ग्रह झालेले आहे की फॉरवर्ड पीक म्हणजे त्याच्यात तर तंदुरी आली घेतली किरली काय त्याचं असं होतं. कारण आपण भांडवल अडकवलेले जमीन एक वर्षापासून ते भांडवल आपलं जमिनीचं एक भांडवल अडकवलेलं आहे. ऊस तुटून गेल्याबरोबर पहिल्या 8 दिवसाच्या पहिलं भुरकं छाटून घेतलं. जमिनीकडे जर भुरकं छाटली तर खालून येणारे भुरकं जबाबदार आहे. भुरकं छाटल्याबरोबर त्याच्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशक याची फवारणी केली पाहिजे. कारण की साखर असते, वेगवेगळ्या गोष्टी तयार होतात, वेगवेगळे किडे होतात, वेगवेगळ्या परिणाम तुमच्या भुरक्यावर होत असतो. म्हणून प्रत्येक तिथे तुम्ही काढून घेतली पाहिजे. आणि 15 दिवसाच्या बंगला भरून त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे सजविले केलं. आता त्याच्यामध्ये पाचक आचरण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. म्हणजे कधी पण आम्ही बोलतो पाहिलं शेतकरी आहे 1 एकर पाचक जर कुजवलं तर 4 ते 5 मेट्रिक टन सेंद्रिय खत आपल्या शेतीला मिळत असतं. मग ते कुट्टी करून मिळवा किंवा चांगल्या कुठल्याने 5 फुटाची सेण्यासाठी करून याच्यामध्ये आणून घ्या, त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करा. आणि ते करत असताना त्याच्यावर प्रक्रिया करा. नुसतं पाचक करणं होत नाही. तर बुरकं हे ओपन झाले पाहिजे. बुरकं हे सूर्यप्रकाशात ओपन झाले पाहिजे. सूर्यप्रकाश मिळाला बुरकं छाटले तरच चांगले ऊस फुटून येतात, जवळ ऊस फुटून येतात. तर ते कधी 15 दिवसाच्या आत जर सगळे बंगला वगैरे फुटून गेला तर पाणी म्हणून त्याचं व्यवस्थापन सुरू झालं तर. आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला असतं त्या काळात जर आपण पाचकाला छाटून केलं आणि त्याच्यावर जे बॅटरी असतात पाचक कुजवणारे जीवन असतात त्याचे चांगले 1-2 स्प्रे घेतले, त्याला पाण्याचं चांगलं तेही पुस्तक चांगलं 3 महिन्यात 2 महिन्यात. पण अशा काळामध्ये आपण त्यावेळेस आपल्याकडे डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये आपली सुरुवातीची ऊस तुटले जानेवारीमध्ये त्यावेळेस आपण काकडी असते, कलिंगड असते, खरबूज असते, मग ते आपण घेऊ शकतो. पाचकाला छाटून केलेलं असतं त्याच्यावर वेल जाऊ शकतात. चांगल्या पद्धतीने आपल्याला वेल होते त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्याकडे कांदा सारखं खूप चांगले आहे. जर 2-2.5 फुटाची सिरिकाईमध्ये कांदा ऊस केलं खूप चांगलं उत्पन्न देतं. आणि कांद्याचं एवढंही चांगलं कांद्याचं एवढंही पिकाला चांगलं पीक होतं. अशा पद्धतीने तुम्ही जसं तुम्हाला हे असेल तसं करू शकता. सोयाबीन जरी करायचं असेल तरी लागवडी असतात तरी सोयाबीन वाटतं 2.5 फुटाची सिरिकाईची मग त्या 2.5 फुटाची सोयाबीन लावायचं ऊस लावा. अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. काय अडचण आहे का? म्हणजे अडचण म्हणजे काही प्रश्न असतील ते विचारा. आता उन्नीचं बरोबर उन्नीचं जीवन समजून घेऊ. उन्नी कशी येते, कुठून येते, कशी येते उन्नी ज्यावेळेस शेतामध्ये आपल्या येते मागच्या वर्षीचे ज्या उन्नी असतात आणि त्या ज्या जमिनीत सुप्त अवस्थेत जातात आणि त्या वर्षीवर सौम्य अवस्थेत जातात. म्हणजे त्याचे जे कोश असतात ते जमीन त्याचा कोश म्हणजे असं ते स्वभावभोवती मातीचं आवरण तयार करतात. आणि मातीचं आवरण म्हणजे असं बॉल तयार असतो. तुम्ही असं धरून फिरकून भिंतीवर मारलं तर ते फुटत नाही. आणि सरकारने स्वतःला किती संरक्षण करण्याची किंमत आहे. पण जसा पहिला पाऊस पडतो, पहिला पाऊस पडला की त्याच दिवशी हे सगळे भुंगे वगैरे सेंद्रिय त्याच्यानंतर सुप्त अवस्थेचा भुंगा तयार होतो. भुंगा तयार होतो, वर येतो आणि आपल्या आजूबाजूच्या बावळीच्या झाडावर त्याच्या झाडावर वातावरणाच्या झाडांवर भुंगे राहतात. आणि ते किती तास जगतात? त्याचा दर हा फक्त 48 तास जगतो. किती? फक्त 48 तास, 24 तास 48 तास. आणि मानवी लगेच त्या दिवशी सेम वेळेला दुसऱ्या दिवशी लगेच जमिनीत जाऊन खाली करते किंवा आजूबाजूचे उकिडे असतात आपले हे असतं ते असतं त्याच्या जाऊन खाली बसते तिच्या आळी घालायला सुरुवात करते. आळी घालायला सुरुवात आणि मग त्या आळीच्या अवस्थेपासून ते फार मोठी ती होईपर्यंत जवळ 150 दिवस ती कार्य करते. 150 दिवस काम करते वर्षभर. 150 दिवस सुद्धा 150 दिवस कार्य करते. मग सुरुवातीच्या काळात ती आपल्याला जाणवत नाही.
कारण का तुम्ही त्यातले जे त्याला आपण ह्युमस म्हणतो किंवा सेंद्रिय कर्म म्हणतो त्याच्यावरती जगत असते किंवा कुजलेली मुळं असतील कुजलेले काही पदार्थ असतील त्याच्यावरती जगत जर जशी ती मोठी होते मग ती मुळांवर म्हणून काय केलं पाहिजे ह्या दिवसामध्ये जिथं जिथं आपल्याकडं शक्य आहे जिथं जिथं आपल्याला माहिती आमच्याकडे होती आमच्या भागात आहे त्यांनी कंपल्सरी जिथं जिथं बाबरीची झाडं आहेत आपल्या बांधावरची झाडं आहेत तिथं छोटासा खड्डा घ्यायचा असं 3 वर्ष एवढा 6 फूट म्हणजे अर्धा फूट पाऊण फूट असं खड्डं करायचं त्याच्यात प्लॅस्टिकचा पेपर आणलायचा झाडाखाली पेपरचा प्लॅस्टिकचा पेपर आणलायचा काय करायचं शेततळ करतो आपण कसं आणि त्याच्यामध्ये मग पाणी होतं पाण्यामध्ये रॉकी होता नाही बस म्हणा किंवा आणि रात्री तिथं बल्ब लावायचे सकाळपर्यंत लाखो म्हणजे लाखो एवढी मॅक्झिमम आपण जेवढं कमी करता येईल आपल्याला तेवढं आपल्याला करते हा झाला पहिला दुसरा एक दोन एक केमिकल पण मिळतात मार्केटमध्ये किंवा दुसरं सगळ्यात चांगलं काम करणारं म्हणजे मेटॅलिझम म्हणून एक काम आहे हे जैविक कीटकनाशक मेटॅलिझम हे त्या आळीवर चांगल्या पद्धतीने काम करते आणि दुसरं EPN म्हणून आहे म्हणजे एंडोपॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणजे न्यूट्रोजन आपण EPN ते मिळतात ते आपण जमिनीतून घेऊ शकतो EPN आणि ते काय करतात त्यांच्या नर्वस सिस्टीमवर ते काम करतात म्हणजे त्याच्यावर ते जातात आणि त्यांना अधूर करून सोडतात हे निमेटोड काय करतात त्यांच्या शरीरात प्रवेश करतात त्यांच्या नर्वस सिस्टीमवर काम करतात त्यांना अधूर करून सोडतात त्याच्यामध्ये पुढचं नुकसान करू शकतो असे 3 प्रकारचे तर आता बेरेचे प्रकार असे आहेत की गुन्हे जे आहेत जर जशी मोठी होत जाते तशी ती स्थिती खाली जाते मग त्यानंतर आपण आवश्यक कर्ज क्लोरोफाईल वाचन त्याला ह्याव करा काही उपयोग कारण ती सायन त्याच्या खाली गेलेली असते ती मुलाचं सायन देत असते आपण सायडिंग कधी केलं ते तिथे पोहोचपर्यंत त्याची तीव्रता कमी झालेली असते म्हणून सुरुवातीलाच जर खतातलं जेव्हा मी सांगितलं जैविक खत द्या जीवाणू सोडा त्याचवेळी त्या खताच्या माध्यमातून किंवा तुम्ही शेणखत टाकताय तर ते शेणखतामध्ये तुम्ही मेटॅलिझम सारखे BBN DBM ज्याला म्हणतो वर्टीसिलिन सारखे जे जैविक कृषीनाशक आहे किंवा कीटकनाशक आहे हे खतामध्ये चांगले तुम्ही मिक्स करून सुरुवातीलाच खतात टाकले तर त्या कृषी त्यांना खाणाऱ्या कृषी आपल्याला सुरू करतात आणि त्या तुमच्याला जास्त आपल्या करू शकतात त्यामुळं उंडीवर हे मध्ये जास्तीत जास्त ह्या दिवसामध्ये तुम्ही सापलेला ठेवा जेणेकरून जास्तीत जास्त वरती जेवढं चालेल तुम्हाला 4 बाजूला 4 किलोमीटर चालेल एवढं शिकवून जेवढे त्या पाण्याची गरज आहे थोडी केमिकल टाका वाटे टाका काही सापले तयार करून ठेवा ते एक चांगलं 60-70% करून नंतर मेटॅलिझम साठी आहे बॅसिलस साठी आहे ते बॅक्टेरिया त्याच्यामध्ये सोडायचा प्रयत्न करा EPN सारखं द्यायचा प्रयत्न करा याच्यातून आपली मुली निश्चितच कंट्रोल होईल आपल्याला मदत होईल पण आता हे करत असताना एका केलं दुसऱ्यांनी हे करत सामुदायिक व्यवस्थापनाचं करतात शिवारात आपल्या 6 शेते मी माझ्या शेतात केलं माझे गोळा केले शेताचे आजूबाजूचे शेतकऱ्याचे भूमी म्हणून त्याला सांगितलं की तुम्ही इथं बसायचं जायचं त्यामुळं शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुदायिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला बरेच अख्ख्या गावाचं चालू आहे पण आपल्याकडे जे काही बाकी आपले काही 4 लोक आपल्या सोबतचे तेवढे निघून तेवढ्या काय तरी त्याचं केलं तरी आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने मिळतो म्हणून त्याची कॅपॅसिटी असते ते रात्रीमध्ये 1000-1500 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो हां काय औषध काय होतं ना पाण्यात पडले झिरो कंट्रोल मी काय होतो 10 लाख भुके जमीन जाणार होते त्यातले जर 6 लाख मरून पडले तर त्याच्यावर परिणाम कमी होते ना ते आपल्याला करावं लागेल शेवटी निसर्गाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला प्रत्येकाला जीवाशी जीवन सगळ्यांना जगायचं त्यांचा काही वाटा आहेच तर करून असते त्याला तेवढं आपल्याला घराच लागेल आणखी काही आहे मी मगाशी सांगितलं
जमिनीचं तापमान हे ठराविक लागतं. अति तापवली किंवा अति थंड झाली हे अजिबात चालतं. तुम्ही अति जेवढी तापवाल तेवढे त्यातले बॅक्टेरियल कल्चर जीवाणू सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये उपयुक्त असलेल्या गोष्टी यांचं प्रमाण कमी होत जातं. म्हणून अति पण तापून चालतं. म्हणून जमीन किती इंचापर्यंत नांगरण करावी, किती इंचापर्यंत खोदणार करावी ते ठरलेलं आहे. ते कशावर ठरतं? तुमच्या जमिनीच्या प्रकारावर ठरतं. कुठल्या प्रकारची जमीन, हलकी, मध्यम, भारी वगैरे ह्याच्यावर ठरतं. जर खूप भारी जमिनी, नदीकाठच्या जमिनी अशा जमिनीला तुम्ही खोल नांगरलं पाहिजे, कारण वेगवेगळ्या कृषी पण तयार होतात, त्या पण नसतं झाल्या. म्हणून जमिनीचं तापमान वगैरे वाढू नये. आणि आता काय झालं, जेवढं तापमान लोकांना वाटतं तेवढं ते लवकर फुटते, जेवढं लवकर फुटतं. कारण का सूर्यप्रकाशामध्ये खूप ताकद आहे. सूर्यप्रकाश ज्यावेळेस सूर्यकिरण ज्यावेळेस तिरपी उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतं, म्हणजे काय होतं त्याचं दक्षिणायन चालू असतं, म्हणजे सूर्यप्रकाश आपल्याला तिरपे पडतात म्हणून फुलतात. ते जास्तीत जास्त तिरपे आपल्याला जास्तीत जास्त खोल गेले जेवढे कृषी वगैरे आहे ते जाळलं. पण हलकी जमीन आहे आणि खूप तापवली त्याचा उपयोग नाही. म्हणून ते साधारण अंदाज घेऊन आपण आपल्याला त्याच्या मेहनती केल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारची त्याच्यावर दिली पाहिजे. बरं, पण आता सूर्याचं तापमान यावर्षी 42 डिग्री ठेवा, 38 ठेवा, हे आपल्या हातात आहे का? नाही. आपल्या हातात काय आहे? जरी तापमान असेल, तापमान वाढलं असेल यावर्षी, तर वेगवेगळे बॅक्टेरिया वापरून ती जमीन आपण अमेंडमेंट त्याला म्हणतो, आपण सॉइल अमेंडमेंट आपल्याला कशी करते, ती भर नुकसान झालेलं आपल्याला कसं भरून काढते यावर आपल्याला लक्ष द्यावं. मग जीवाणूचा वापर करा, सेंद्रिय खताचा वापर करा, वेगवेगळे जे आता RPS घटक आहेत त्यांचा वापर करा. अशा पद्धतीने आपल्याला करावं लागेल. आणखी एक शंका आहे आणि एक शंका तुमच्या राहते ना, कारण जमीन किती खोलवर तुमची कशी बुरशी, किती प्रकारची ती कुठल्या प्रकारची बुरशी असं काही नाही. मी म्हणते ना, आता 2 उजाड झाले, उन्हाळा एक गाडी हिरवी होती आणि आता परत पाऊस पडला, पहिल्या पाऊस झाली ती हिरवी. बुरशी ही नामशेष होणारी गोष्ट नाही, ती नियंत्रित करणारी गोष्ट आहे. बुरशी ही नामशेष होणारी गोष्ट. घरात भूतलावर सगळ्यात पहिले काय उत्पत्ती झाली असेल तर ज्याचा आतापर्यंत नाशच झालेला आहे, शेवाळ. आपल्याला खूप पाऊस पडतो, भिंतीवर वगैरे शेवाळ, आपण गेलं हसून राहतो, सीमा मारतो, कलर देतो, पुढचा पाऊस आला तरी पुन्हा. मग त्याचे असणारे जे काही बीज आहे कुठून आले? आपण तर घासलं होतं, रंग मारला होता, चुना मारला होता, कुठून आले? ते नामशेष कधीही होत नाही. नामशेष काही ही सृष्टी तुम्हाला जीवनाची बरे म्हणजे लोक कोरोना आला, कोरोनाने हे केलं. कोरोना नाही आला, कोरोनात आपण आलेलो आहे. ही सृष्टी त्यांची आहे. ह्या व्हायरल जीवाणू सूक्ष्म त्यांचं जीवनच त्यांचं आहे. आपण नंतर उत्पत्ती आपली नंतर झाली, हजारो कोटी वर्ष पूर्वी उत्पत्ती त्यांची झाली, पण त्यांना आपण आता घेऊन झालेलो. आपण मस्ती करून राहिलो, आपण गोल फुगून राहिलो, खोल जमिनीमध्ये कुठेतरी त्या गोष्टी ज्याकडे हजारो वर्ष सुद्धा राहिलेल्या असतील त्या आता बाहेर यायला लागल्या. चायनासाठी लोक काय धुळं खायला लागले, मला हे खायला लागले, मला खायला लागले. निसर्गाने त्याला डिस्टर्ब केले का? ते थोडं तुमच्याकडे आलं, आपण त्याला डिस्टर्ब करतो. म्हणून ते नामशेष होते, परंतु आपल्याला आपल्या आवश्यक तेवढ्या गरजेपुरतं उत्पन्न होतो, त्याला नियंत्रित करून त्याचे योग्य अभ्यास करून योग्य रीतीचे उपचार करून आपल्याला साधायचं असतं. त्यांना डिस्टर्ब करायला आपण जायचं. कारण तुम्ही जर म्हणले अशा कृषी आपण नष्ट करायच्या, त्याच्याकडून उपयुक्त कृषी पण जमीन आहे, म्हणजे आपल्याला इतर गोष्टींना आपल्याला कंट्रोल करणार, त्या पण आपल्याला विशेष कराव्या. त्यामुळं आहे ते योग्य वेळी योग्य कशाचा वापर करायचा, उपयुक्त कृषी आपल्याला मिळायच्या ज्याला आपण टॉप करतो. गाडीचं पेट्रोल संपलं आपण पंपावर जातो, तसं आपल्या जमिनीचे जीवन संपले का आपण आपलं सिरियस आहे म्हणजे पंपावर जायचे, आणायचे, टाकायचे. धन्यवाद.
सरांनी मागाशी जो प्रास्ताविकामध्ये एक योजना आपण सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवणार आहोत ती योजना आता सर स्वतः सांगतील. कसं वाटलं लेक्चर? छान वाटलं असं सगळ्यांना. एकदा टाळ्या होत्या आवडत लागतं. संजीव पवार साहेबांचं परत राहतो. आपल्याला जेवायचं एनर्जी पाहिजे. आणि आता मी जे सांगणार आहे हे तुमच्या सगळ्या 50 लोकांसाठी की ज्यासाठी ओमसाई ॲग्रोनी एक गंगाजळी ठेवलेली आहे आणि ती आता मी तुम्हाला सांगतोय. गोष्ट तुमच्यासाठीच महत्त्वाची आहे. आता जे काय आम्ही फॉर्म भरून घेतलेलं आहे प्रत्येकाची नावं माझ्याकडे आहे किंवा ज्यांची नाव नसत त्यांनी आता नाव द्यायचं आहे. योगेश किंवा तुम्ही नाव घ्या, अक्षता, सगळ्यांची नावं घ्यायची. आम्ही एक योजना अशी आलेली आहे, मी कुणालाही बोललो नाही, हे माझ्या मनातून उत्स्फूर्तपणे आलेलं आहे. बऱ्याच लोकांनी 48% 42 लोकांमधले 48 लोक 22 लोकांनी सांगितले की माझं उत्पन्न 50%पेक्षा कमी आहे. पण त्यांनी काय करत 50 टनापेक्षा कमी आहे. त्यांनी एक काम करायचं की त्यांनी पुढच्या वर्षी मला 20% ग्रोथ दाखवायची, 20% त्या उत्पन्नामध्ये वाढ दाखवायची. म्हणजे ज्यांचं 50 असेल 20% म्हणजे 10 टन उत्पन्न त्यांनी वाढवायचे. आणि त्याच्यासाठी मी अशी योजना दिली की त्यांना आमच्या ओमसाई ॲग्रो एंटरप्राइजेसच्या माध्यमातून 5,000 रुपयाची खतं सेंद्रिय खतं मोफत मिळणार आहे. त्यांनी 20% ग्रोथ दाखवली म्हणजे 50 टनाचे 60 टन झाले की त्यांनी फक्त नाव नोंदणी आजच झाली पाहिजे किंवा आमच्या फॉर्ममध्ये त्यांनी ते भरलेलं असलं पाहिजे, त्याचं नाव नंबर सगळं असलं पाहिजे. मग तो गेल्या वर्षाचा डाटा आम्ही बघू आणि गेल्या वर्षाचं फक्त 1 एकरसाठी प्रत्येकाला, कारण 50 लोक आहेत, 1 एकरला मला द्यायचं आहे तरी म्हटलं तरी 2.5 लाख रुपये होतात. आणि 2.5 लाखाची व्यवस्था मी करणार आहे, मी स्वतः, मी काही पाहणार नाही त्याच्यासाठी. आणि ज्यांचं उत्पन्न 50 टनापेक्षा जास्त आहे, मग ते 60 टन असो, 70 टन असो, 80 टन असो, 90 टन असो, 100 टन असो, त्यांनी फक्त उत्पन्नामध्ये 10% ग्रोथ दाखवायची. म्हणजे ज्यांचं 80 टन उत्पन्न आहे त्यांनी 10% म्हणजे 8 टन वाढवायचे, 88 टन करायचे. त्यांना पण आपण 5,000 रुपयाची खतं फ्रीमध्ये देणार आहे पुढच्या वर्षाच्या सीझनला. तर मला ही वारी तुमच्यासोबत घेऊन जायची. मला संजीव पवार साहेबांचं सहकार्य लाभलेलं आहे. फक्त मला वारकरी पाहिजे तुमच्यासारखे. तुम्ही फक्त नाव नोंदणी करा, मी तुमच्या शेतापर्यंत यायला तयार आहे. तुमचं उत्पन्न हे जे 20% ग्रोथ करायचे, 10% ग्रोथ करायचे, हे ग्रोथ करून द्यायला आम्ही दोघं जबाबदार आहे. पण तुम्ही हात द्यायला तयार पाहिजे, आता तुमची साथ पाहिजे. तर हे जर सगळ्यांनी केलं तर मला वाटतं आपण सगळे सदन होऊ. मग ते 20% वाढून 25% वाढून त्याच्यासाठी आपण जास्त ग्रोथ करतील, त्याच्यासाठी पुढच्या वर्षी वेगळी योजना आणू. पण ह्या वर्षी मी रात्रभर विचार करत होतो की ओमसाई ॲग्रोच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना काय देता येईल, तर जेणेकरून तुमचा पण फायदा होईल. ग्रोथ झाली तर फायदा तुमचाच आहे. 20% 10 टन उत्पन्न वाढलं, तुमचेच पैसे वाढणार आहेत. प्लस मी 5,000ची खतं देणार आहे, चांगल्या क्वालिटीची खतं देणार आहे. तर माझ्या ह्या योजनेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. प्रत्येकाने नाव नोंदणी करा म्हणजे मला समजेल की कोण शेतकरी, आणि प्रत्येकाला 1 एकरसाठी मी खतं देणार आहे. दुसरं असं की आता उशीर भरपूर झालेला आहे, परंतु साहेबांनी एकदम चांगलं मार्गदर्शन केले. तर सगळ्यांनी आता जेवण करायचं आहे, त्याच्या आधी आभार प्रदर्शन होईल आणि मग सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि मगच आपापल्या घरी जायचे. साहेबांनी अतिशय तुम्हाला प्रोत्साहन देण्याची योजना सातत्याने सुद्धा देतो. आपण एक माणूस देतोय, एक गोष्ट करायला लागेल. तुम्ही योजना जी आहे की ज्या एकराचं शेतकऱ्यांना पूर्ण नाव नोंदणी करावी, जे शेतकऱ्या ज्या क्षेत्रात तुम्ही नाव नोंदणी करणार आहात यावर्षी त्याचा सर्वे नंबर, त्याचा सातबारा, त्याचा सर्वे घ्यावा. ज्या क्षेत्रातून याच्या अगोदर किंवा ह्या वर्षी तुमचा ऊस गेला असेल त्याची कारखान्याची पावती त्यांच्यासोबत ठेवा. करायचं ना तर चांगलं होईल. उगीच एखाद्या याचा ऑलरेडी 50 टनावर आहे, तुम्ही 60 टनावर आहे, सांगायला मी 50 टनावर आहे, फ्लॉप शिवायला असे लोक दिसायसाठी ठेवली आणि शिवायसाठी ठेवली. काय देण्यात लपवायचं आपल्याला काही आवश्यक नाही, कारण त्याचा फायदा आपला आहे. आज त्याचं समजा एखाद्याचं असेल 30 टन 50 टनाच्या आतले पण ते निश्चित पैसे आहे. 30 टन असेल जे काही रिस्क त्याच्या कारखान्याची त्या सर्वे नंबर बंद त्या गाडात त्या प्लॉट मध्ये गेलेली असेल
तर ते 30 टनाचं जी काही पावती असेल कारखान्याची ती जोडावी, त्याच्यावर तुमचं जे काय रेकॉर्ड आहे सातबारा असेल काय असेल किंवा ते सर्वे नंबर असेल ते प्रॉपर जोडावं. म्हणजे 30 टनावाल्याला 40 टनावर कसं देते, 40 वाल्याला 50 वर कसं देते, 50 वर 60 वर, कारण ही काही जादूची कांडी नाही. हे अंगवळणी पडावं लागतं, वापरायचंय कसं वापरायचंय, त्याला फॅसिलिटीज द्यावं लागतं, समजून घ्यायचंय. मग त्याला समजलं त्याला 80 ला 100, कारण सगळ्यात खरी कसरत सुरू होती 80 वाल्यांना 100 वर द्यायची. आपले रेकॉर्ड ठेवा, व्यवस्थित दाखवा, तुमची एक त्याच्यासाठी नोंदवही ठेवा. वर्षभरामध्ये काय काय केलं, कधी कधी वापरलं, कुठे कसं वापरले, काय काय प्रकार झाले, कारण त्याला आपल्याला सातत्याने व्हिजिट करायला लागते. दुसरी गोष्ट, ज्याचं नसेल त्यांनी निश्चितच माती परीक्षण करून घ्या, म्हणजे आपल्याला योग्य दिशेने जाता येईल. तर बाबा चुकीचं प्रमाण जास्त, चुकीचं प्रमाण जास्त आहे, आम्ही काही रिसर्च बसायचो आणि त्याचा परिणाम होणार नाही, दिसणार नाही. म्हणजे करायचं ते चांगलं करूया, चांगले विचार त्यांनी मांडले, चांगली योजना त्यांनी आपल्यासाठी आणली, त्यांच्या पाठीशी चांगल्या हेतूने प्रामाणिकपणे आपण सगळे जर उभे राहूया. मी पण त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि त्यांचं स्वप्न आपण हे सगळं साकार करूया, एवढंच मला सांगतो. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी धैर्यशील बोसुरे विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचं. नमस्कार प्रथमतः सर्वांना. कोणत्याही कार्यक्रम म्हटलं की आम्हाला असा गोडवा असणारच. हे महत्त्वाचं कार्य करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः आयोजकांचे धन्यवाद मानतो. परंतु सांगायचं झालं तर त्याला पूर्ण विराम मिळाला की वाक्य समजतं, परंतु त्याही पुढे नव्याने येतं संपलं, कार्यक्रम संपला असं होत नाही. नव्या जोमाने काम करायला ताकद मिळते. ओमसाई ॲग्रो एंटरप्राइजेस यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संजीव पवार साहेब उपलब्ध झाले. त्यांचा अमूल्य वाणीतून शेतकऱ्यांना लाभदायक मार्गदर्शन लाभलं. निश्चितपणाने शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. उपस्थितांमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. शेजारच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे, तरी सर्वांना विनंती आपण जेवण केले जाऊ नये. हो.